म्हणजे मी जेव्हा काम करतो, 4 लोकं चांगले बोलतात, 4 लोकं विरोध करतात. पण मी 4 लोकं विरोध करतात ना, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझं मी काम प्रामाणिक करतो. मला माहिती आहे की माझ्या कामातून काहीतरी परिवर्तन होईल आणि काहीतरी प्रबोधन होईल. मी खोटा प्रबोधनकार नाही आहे, मोठा वक्ता नाही आहे, एक कलाकार पण मोठा नाही आहे. पण एक तळमळ वाटते की समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजात राहतो आपण, म्हणजे सगळे जाती धर्माचे लोक राहतात, तिथं प्रत्येक समाजाचा उद्धार झाला पाहिजे. एक भारतीय म्हणून रस्ता उतरला पाहिजे. नमस्कार, क्रांती पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी रोहन गवळी, माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून अजय रणसिंग आहेत. मित्रांनो, आज मी अशा व्यक्तीची मुलाखत घेतोय, माझी छाती गर्वाने फुलते, मला अभिमान वाटतोय. महात्मा फुलेंचं कार्य, महात्मा फुलेंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा व्यक्तीने केलेलं आहे, ते म्हणजे अभिजित घाटेशाई. आणि त्यानंतर आता नवीन प्रयोग ते करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत की महात्मा फुलेंचे विचार तर पोहोचलेच पाहिजेत, परंतु एक नाटकाच्या माध्यमातून अजून चांगल्या प्रकारे कसे पोहोचतील, तर असा प्रयत्न त्यांचा चालू आहे. माझ्यासोबत अभिजित घाटेशाई आहेत. अभिजित, मी माझ्या वयाचा फायदा घेत तुझ्याशी आरुतुरे करणार आहे. कसा प्रवास होता, काय सांगशील? पहिल्यांदा थँक्स टू रोहनदादा आणि आपले अजयदादा आणि क्रांती पर्व चॅनल. तुम्ही आज मला बोलवून घेतलं आणि तुम्ही माझी मुलाखत घेतात. तर माझा प्रवास हा एक कलाकार क्षेत्रात होतो. मी कलाकार क्षेत्रात खूप कामं केली, नाटकं केली, त्यानंतर अल्बम सॉन्ग केले, शॉर्ट फिल्म केल्या, वेबसिरीजची संधी आली ती, पण वेबसिरीज नाही करू शकलो मी. पण कलाकार म्हणले की इतिहास माहीत पाहिजे कुठली ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी. तर मला महात्मा फुलेंची भूमिका भावली म्हणाला, कारण की महात्मा फुलेची भूमिका इतकी भावली की त्यांचा अभ्यास करताना असं वाटलं की आत्ता महात्मा फुले पाहिजे होते. समाजामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर महात्मा फुलेंची गरज आहे आत्ता सध्या. आणि महात्मा फुलेंची भूमिका असाच विचार करत होतो, तर मला समाज प्रबोधन ग्रुपनी संधी दिली की विचारलं मला की महात्मा फुलेंसाठी काम करशील का. मी 2 मिनटं शॉक झालो, 2 मिनटं, आणि विचार केला की म्हणलं खरंच आपण. समाज प्रबोधन ग्रुप हे तू नाव घेतलंस, कुठे आहे हा ग्रुप? हा समाज प्रबोधन ग्रुप हा विश्रांतवाडीमध्ये आहे. आपलं प्रसाद लॉन्ड्री आहे, प्रसाद लॉन्ड्रीच्या समोरच आहे, तिथं धम्मपाठ होत असते. तर ते मला विचारलं होतं, तर मला 2 विचारलं, ग्रुपने विचारलं तू करशील का. तर मी तयार झालो. म्हणजे 2 मिनटं मी शॉक झालो. अगोदर करू का नको, एक दडपण होतं मनात आणि भीती होती. तर महात्मा फुलेंची भूमिका करताना खूप दडपण होतं. हां, दडपण होतं मनामध्ये, आणि विचारलं तेव्हा खूप आनंद झाला आणि एक भीती होती आणि दडपण होतं. मग अशी बोललोच मी. आता म्हणलं करायचं काय. मग मी महात्मा फुलेंचे पुस्तक वाचत गेलो. त्यानंतर महात्मा फुलेंचे ओरिजिनल फोटो आपल्या गुगलला बघायला भेटतात, ते बघितले. त्यांची पुस्तकं होती ती बघितली. महात्मा फुलेंचं अक्षर कसं होतं, महात्मा फुलेंचे व्हिडिओ बघितले. यूट्यूबला बऱ्याचशा कलाकारांनी नाटकं केली आहेत, ते नाटकं बघितली. सिरियलचे व्हिडिओ एपिसोड बघितले. तर मी स्वतःमध्ये महात्मा फुले रुजून घेतले. आणि हा प्रवास खूप खडतर प्रवास होता, खूप मोठी जबाबदारी. स्वतःला तू एक रिलेट केलंस की मला महात्मा फुलेंची भूमिका करायची, तर मला ते वाचावं लागेल, मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल, असं म्हणायचं तुला. हो, तर तसं झालं. आणि ते साकारता मग मला एक जबाबदारी होती. सकाळी 5:30 वाजता तयार व्हायचं होतं मला. तर अक्षरशः मी सांगतो, तेव्हा मी तब्येत पण बारीक केली होती, आता तब्येत झाली आहे, पण तेव्हा मी तेव्हा मी 5 किलो वजन कमी केलं होतं. अक्षरशः म्हणजे वयस्कर महात्मा फुले कसे होते ते दाखवायचे होते, थकलेला चेहरा दाखवायचा होता. तर अक्षरशः मी 2 दिवस झोपलोच नाही त्यासाठी. आणि विचार होता डोक्यात की 3,000 पब्लिक आहे, 3,000 पब्लिक सोडून आपण कसं जाणार, त्या भूमिकेत कसं जाणार. म्हणून मी स्वतःच मेकअप मी स्वतः तयार केला, स्वतः तयार झालो. अक्षरशः मी स्वतः तयार झालो तर घरचे पण शॉक झाले होते आणि मित्रपरिवार पण शॉक झालं होतं की महात्मा फुले समक्ष दिसतात ते. आणि जे फोटो माझ्या मित्रांनी काढले कॅमेऱ्यामध्ये, अक्षरशः मी फोटो बघून मीच स्वतःला हे झालो, म्हटलं मीच आहे का तो, का महात्मा फुलेत. असा हा प्रवास होता. महात्मा फुलेंचा असा एक विचार की तुला वाटतो की तो विचार प्रत्येक लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे तू तर काम करतोयस की महात्मा फुलेंचे जे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोयस, तू खूप मोठं कार्य आहे, क्रांती पण म्हणता येईल, हे क्रांती म्हणता येईल. पण असा एक विचार की तो प्रत्येक भारतीयाने घेतला पाहिजे, काय सांगशील? महात्मा फुलेंचं तुम्ही म्हणाल तर महात्मा फुले प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत, कारण की महात्मा फुलेंचं कार्य म्हणले खूप मोठं आहे. आता मुलाखतमध्ये एवढं सांगता येणार नाही, पण खूप मोठं कार्य आहे ते. कारण की आपण थोडक्यात मी सांगतो की महात्मा फुलेंनी बनगाडांचा तुम्ही पूल बघू शकता आता सध्या, तोही महात्मा फुलेंनी बांधला आहे, जुना बनगाडांचा पूल. त्यानंतर खडकवासल्याचं धरण बघू शकतो, तेही सुद्धा मी महात्मा फुलेंनी बांधलेलं आहे. कात्रजचा घाट तोही मी बांधलेला आहे महात्मा फुलेंनी, तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठच्या अगदी समोर आज भिडेवाडा आहे, तो आज पडझड अवस्थेत आहे. महात्मा फुलेंनी 1 जानेवारीला ती मुलींसाठी पहिली शाळा चालू केली होती, पण आज पडझड अवस्थेत ती शाळा आहे. कुठल्या महिलेचं लक्ष नाही आहे तिकडं, कारण की भारतातली पहिली मुलींची शाळा ती होती. इतके मोठे महात्मा फुले विचारवादक होते आणि विचार त्यांनी सांगितले होते.
आपण ते फॉलो केले पाहिजेत. मी महात्मा फुलेंचा एकच विचार सांगू शकतो की एकच महात्मा फुले म्हणतात खंडामध्ये की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गीतेविना वित्त गेले, एवढे अनर्थ सगळ्या अविद्येने केले. म्हणजे हे आजच्या पिढीला हे सूट होतं हे वाक्य आणि प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे एवढंच सांगू शकतो. मगाशी तू म्हणालास की भिडेवाडा खूप वाईट अवस्थेमध्ये आहे किंवा त्याची पडझड झालेली आहे. तू सरकारकडे काय मागणी करशील की ते कशाप्रकारे काम चालू झालं पाहिजे, कशाप्रकारे त्याचा एक आपण काय म्हणतो त्याला की एक व्यवस्थितरित्या सांभाळला गेला पाहिजे, काय सांगशील? सरकारला एकच सांगणं आहे की भारतातली मुलींची पहिली शाळा, कारण की पूर्वीच्या काळात मुलींना शिकायला परमिशन नव्हती, घराच्या बाहेर उंबरठा टाकण्याची परमिशन नव्हती, फक्त घर चूल मूल होतं. ते महात्मा फुलेंनी मोडीत काढून सावित्रीबाई फुलेंना शिकवलं. मुलींच्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या आणि त्यांच्या मैत्रिणी होत्या फातिमा शेख. आपल्याला सांगितलं होतं की पहिल्या शाळेच्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले आहेच, पण त्यांच्या मैत्रिणी होत्या फातिमा शेख या पहिल्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका होत्या आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या. तर ही शाळा आज म्हणले की एक प्रेरणास्थान आहे मुलींचं. म्हणजे पुण्याचं माहेरघर, विद्येचं माहेरघर पुण्याला म्हणलं जातं आणि तेच आज पडझड अवस्थेत आहे भिडेवाडा. तर सरकारकडे एकच मागणी आहे की ही शाळा लवकरात लवकर दुरुस्ती करावी. काही मदत लागली की आमच्या नाटकातली काही लोक असतील त्यानंतर तिथं आम्ही जाऊन सरकारला निवेदन देऊ किंवा तिथल्या लोकांना निवेदन देऊ आणि आवाज उठून शाळा पुन्हा नव्याने चालू करू. माझा अजून एक तुला असा प्रश्न होता की जेव्हा तू हे काम करतोस, काम करत असताना कशा अडीअडचणींना सामोरं जावं लागतं किंवा कधी समजा आपण आपले विचार लोकांना सांगतो, लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो, काय सांगशील त्या बाबतीत? कसं असतं, आईच्या पोटातून कोण शिकून येत नसतं. लहान मुलं आणि मोठे मुलं, लहान मुलांना आपण समजून सांगू शकतो, त्याला मारलं तर तो शांत बसतो, पण मोठ्या माणसाला मारू शकत नाही. म्हणून त्यामुळे आपण विचारांनी त्यांच्याशी लढाई करू शकतो, बरोबर. तर असं सांगू शकतो की माणूस आईच्या पोटातून कधी शिकून येत नाही. मी मगाशी बोललो, आत्ता परत सांगतो. पण जेव्हा मी जेव्हा काम करतो, 4 लोक चांगलं बोलतात, 4 लोक विरोध करतात, पण मी 4 लोक विरोध करतात ना त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी काम प्रामाणिक करतो. मला माहिती आहे की माझ्या कामातून काहीतरी परिवर्तन होईल आणि काहीतरी प्रबोधन होईल. मी प्रबोधनकार नाही आहे, मोठा वक्ता नाही आहे, एक कलाकार पण मोठा नाही आहे, पण एक तळमळ वाटते की समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजात राहतो आपण, म्हणजे सगळे जाती धर्माचे लोक राहतात, तिथं प्रत्येक समाजाचा उद्धार झाला पाहिजे. एक भारतीय म्हणून रस्ता उतरला पाहिजे. कुठल्याही जातीचा अहंकार न करता आपण रस्ता उतरलं पाहिजे आणि प्रत्येक समाजातील घटकासाठी लढलं पाहिजे. जाता जाता क्रांती पर्वच्या प्रेक्षकांना काय सांगशील? क्रांती पर्वांच्या प्रेक्षकांना एकच सांगेल की रोहन भाऊंचं चॅनल खूप म्हणजे आत्ता सध्या खूप चांगलं आहे. तर रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो आहे. भाऊंनी सहज मला फोन केला आणि मुलाखतीसाठी बोलवलं आणि मुलाखत घेतली. चॅनल तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की पहिल्यांदा माझी व्हिडिओ मुलाखतीची आवडली असल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये रोहन भाऊंचा नंबर भेटेल, तिथं तुमच्या अडचणींना तुम्ही कॉल करा आणि तुमच्या व्यथा मांडू शकता. हक्काच्या चॅनल आहे आपल्या, नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत अभिजित घाटेशाही. त्यांनी सांगितलं की महात्मा फुलेंचं कार्य अविरतपणे मी चालूच ठेवणार आहे. समाजातल्या अनेक घटकांपर्यंत त्यांचं काम गेलं पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. तर मित्रांनो, क्रांतीपर्व यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून अजय रणसिंग होते. धन्यवाद.